नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण अप्लाइड मॅथमॅटिक्स सेमिस्टर सेकंड डिप्लोमा फर्स्ट इयर के स्कीम कोर्स कोड 312301 पाहत आहोत. याच्यामध्ये आपण इनडेफिनाइट इंटिग्रेशन याच्यावरचे फंडामेंटल फॉर्म्युले स्टडी केले. त्याचबरोबर इंटिग्रेशन ऑफ स्टँडर्ड फंक्शन्स काय असतं हे सुद्धा स्टडी केलं. नंतर रूल्स ऑफ इंटिग्रेशन काय असतं, त्याच्यावरचे काय प्रॉब्लेम्स आहेत हे सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आज आपण इंटिग्रेशन ऑफ रॅशनल फंक्शन्स काय असतं हे पाहणार आहोत. इंटिग्रेशन ऑफ रॅशनल फंक्शन्स. लेट f of x equal to p of x upon q of x is called rational function. रॅशनल फंक्शन म्हणजे काय असतं? रॅशनल फंक्शन f of x is equal to p of x upon q of x म्हणजे दोन फंक्शन्सचं भागाकार म्हणजे रॅशनल फंक्शन असतं. आता याच्यामध्ये एक एक्झाम्पल घेऊया आपण. इंटिग्रेशन i इज इक्वल टू 2x plus 3 अपॉन 2x minus 1 dx याचा आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचं आहे. आता इथे डिनॉमिनेटर तुम्ही पाहू शकता 2x minus 1 आहे आणि अंशस्थानी 2x plus 3 आहे. डिनॉमिनेटर आपण अंशाच्या स्वरूपात कसं लिहू शकू? इंटिग्रेशन 2x minus 1 plus 4 अपॉन 2x minus 1. हे जे डिनॉमिनेटरमध्ये 2x minus 1 आहे हे अंशामध्ये घेतलेलं आहे, जेणेकरून अंश आणि छेद हे कटून जाईल आणि आपल्याला इंटिग्रेशन काढणं सोपं होईल. इथे पाहू शकता तुम्ही 2x minus 1 plus 4 plus 4 आणि 1 plus 3 2x plus 3 2x plus 3 हे आपल्याला 2x minus 1 या फॉर्ममध्ये काढून घ्यायचं आहे. dx इक्वल टू इंटिग्रेशन 2x minus 1 upon 2x minus 1 dx plus इंटिग्रेशन 4 upon 2x minus 1 dx. इथे दोन फंक्शन्सचं बेरीज आहे, त्याच्यामुळे सेपरेट इंटिग्रेशन आपण घेतलेलं आहे. आता इथे पहा अंश आणि छेद कटून जाईल. इंटिग्रेशन dx plus 4 constant as it is integration 1 upon 2x minus 1 dx. इंटिग्रेशन ऑफ x काय असणार आहे? x plus 4 1 upon 2x minus 1 याचे इंटिग्रेशन काय असेल? log 2x minus 1 into 1 by 2 plus c. 1 upon ax plus b याचे इंटिग्रेशन काय असतं? इंटिग्रेशन 1 upon ax plus b dx असं जर असेल तर याचे इंटिग्रेशन काय येतं? log ax plus b into 1 by a. तर हा फॉर्म्युला इथे आपण यूज केलेला आहे आणि इंटिग्रेशन काढलेलं आहे. दुसरा एक इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आपण पाहूया.
असाच एक प्रॉब्लेम आहे, इंटिग्रेशन x अपॉन x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर dx. आता इथे छेद पहा तुम्ही, x मायनस 1 आहे आणि अंश नुसतं x दिलेला आहे, म्हणून आपण काय करू, अंशाला x मायनस 1 प्लस 1 या स्वरूपात व्यक्त करू. इथे पहा x मायनस 1 हा जो छेद आहे तो ॲज इट इज घेतलेला आहे, प्लस 1. मायनस 1 आणि प्लस 1 हे कटून जाईल, नुसतं x राहील जे की अंशस्थानी आहे, अपॉन x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर dx. आता इथे दोन फंक्शन्स आहेत, x मायनस 1 प्लस 1. आपण सेपरेट इंटिग्रेशन घेऊया, x मायनस 1 अपॉन x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर dx प्लस 1 अपॉन x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर dx. x मायनस 1 आणि ही पॉवर कॅन्सल होईल, इंटिग्रेशन राहील dx अपॉन x मायनस 1 प्लस इंटिग्रेशन dx. आता हे x मायनस 1 ही टर्म जी आहे ही अंशस्थानी आली, याचा पॉवर प्लस 2 आहे, अंशस्थानी येताना हा पॉवर मायनस होऊन जाईल इंटू dx. 1 अपॉन ax प्लस बी आत्ताच सांगितलेलं आहे, 1 अपॉन ax प्लस बी dx. याचं इंटिग्रेशन काय असतं, लॉग ऑफ ax प्लस बी अपॉन 1 बाय ए. तोच फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे, लॉग x मायनस 1 इंटू 1 बाय 1 प्लस, आता इंटिग्रेशन x मायनस 1 टू द पॉवर मायनस 2 आहे, ह्याच्यामध्ये प्लस 1 ॲड करायचं पॉवरमध्ये आणि छेदामध्ये सुद्धा मायनस 2 प्लस 1 घ्यायचं आणि याचं इंटिग्रेशन आपण काढू, x मायनस 1 मायनस 2 प्लस 1 अपॉन मायनस 2 प्लस 1 प्लस c. सिम्प्लिफाय करू इक्वेशन, लॉग x मायनस 1 मायनस 2 प्लस 1 हे राहील मायनस 1, x मायनस 1 मायनस 2 प्लस 1 x टू द पॉवर मायनस 1 जो की छेदामध्ये येईल x मायनस 1 प्लस c. दुसरा प्रॉब्लेम बघूया, इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे हा सुद्धा. 2x प्लस 1 अपॉन 3x मायनस 2 dx. आता इथे तुम्ही छेद पाहू शकता, 3x मायनस 2 आहे आणि इथे 2x प्लस 1 आहे, म्हणजे हे दोन्ही अंश आणि छेद हे वेगवेगळे आहेत. मग आता अंश आणि छेद जर वेगवेगळे असतील तर याच्यासाठी आपण काय करूया, एक साधी भागाकाराची स्टेप आहे ती तुम्ही समजून घ्या व्यवस्थित. 2x प्लस 1 याला काय करायचं आहे, 3x मायनस 2 ने भागायचं आहे, 3x मायनस 2. ठीक आहे, 2x प्लस 1 जे अंशस्थानी आहे या अंशाला छेदाने भागायचं आहे 3x मायनस 2. अंशाचा जो कोइफिशियंट आहे, x चा कोइफिशियंट 2 हा ॲज इट इज घ्यायचा 2 आणि छेदामध्ये जो x चा कोइफिशियंट आहे 3 हा याला भागायचा 2/3. आता हे 3x मायनस 2 इंटू 2/3 याचा आन्सर काय येईल, हे 3 आणि हे 3 कॅन्सल होऊन जाईल, 2 इंटू x
2x सेम प्रोसेस 2 गुणिले 2 किती राहील 2 गुणिले 2 4 आणि याला मायनस साइन आहे म्हणून -4 आणि हे छेदातलं 3 ॲज इट इज 4/3. आता आपल्याला हे 2x सारखं आहे हे दोन्ही कॅन्सल करायचं असेल तर काय करावं लागेल इथे मायनस साइन द्यावं लागेल आणि मायनसच्या ऐवजी प्लस साइन द्यावं लागेल जेणेकरून 2x आणि हे -2x कॅन्सल होऊन जाईल 1 + 4/3 किती राहील 1 + 4/3 7/3. पुन्हा एकदा सांगतो लक्ष द्या अंश 2x + 1 याला छेदाने भागायचा आहे 3x - 2 अंशाचा जो कोइफिशियंट आहे 2 तो ॲज इट इज घेतला इथे छेदाचा जो कोइफिशियंट आहे x चा 3 तो डिवाइड केला इथे 3 आता 3x × 2/3 हे 3 आणि 3 कॅन्सल होऊन जाईल 2 × x 2x तसंच -2 × 2/3 2 × 2 4/3 ॲज इट इज हे इथे मायनस साइन आहे म्हणून इथे मायनस साइन घेतलेला आहे नंतर हे 2x आणि हे 2x दोघांचं साइन सेम आहे आपल्याला हे कॅन्सल करायचे आहेत म्हणून इथे आपण याचं साइन निगेटिव्ह घेतलेलं आहे आणि जे इथे निगेटिव्ह साइन आहे इथे पॉझिटिव्ह घेतलेलं आहे हे 2x आणि हे -2x कॅन्सल झालं 1 + 4/3 7/3 याचा काय फॉर्म्युला असतो Q + R/D Q म्हणजे कोशंट R म्हणजे रिमाइंडर D म्हणजे डिव्हिजर Q म्हणजे कोशंट जो की 2/3 आहे R म्हणजे रिमाइंडर जे की 7/3 म्हणजे बाकी 7/3 आलेली आहे D म्हणजे डिव्हिजर हा असतो 3x - 2 छेद जो असेल तो डिव्हिजर असेल 3x - 2 याचं फॉर्म्युला आहे याचं काय करायचं असतं इंटिग्रेशन घ्यायचं असतं इंटिग्रेशन आता याच्या व्हॅल्यू पुट करून देऊ आपण इंटिग्रेशन Q म्हणजे कोशंट 2/3 dx प्लस इंटिग्रेशन R रिमाइंडर आहे 7/3 D म्हणजे डिव्हिजर जो की 3x - 2 आहे इंटू dx हे 2/3 कॉन्स्टंट आहे याचं इंटिग्रेशन येईल 2/3x प्लस 7/3 कॉन्स्टंट आहे हे ॲज इट इज राहील 1/3x - 2 आता सांगितलेलं आहे इंटिग्रेशन 1/ax + b dx जर असेल याचं इंटिग्रेशन असतं log ax + b × 1/a तोच फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे log 3x - 2 × 1/3 प्लस c इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे हा लक्ष द्या इंटिग्रेशन 2x + 1/3x - 2 अंश आणि छेद वेगवेगळे आहेत म्हणून इथे काय केलेलं आहे आपण अंशाला छेदाने भागलेला आहे 2x + 1 भागिले 3x - 2 पहिल्यांदा काय केलं अंशाचा जो x चा कोइफिशियंट आहे 2 ॲज इट इज घेतलेला आहे नंतर हा जो छेद आहे त्याचा x चा कोइफिशियंट 3 आहे म्हणून इथे भागिले 3 घ्यायचा आहे आता 3x × 2/3 मल्टिप्लाय केलं 3 कॅन्सल झालं 2 × x 2x त्याचबरोबर -2 × 2/3 हे येईल -4/3 याची साइन बदलले मायनस प्लस केलं
2x कॅन्सल झालं, 1 + 4/3 7/3. इंटिग्रेशन घेतल्यानंतर q + r/d या फॉर्ममध्ये, आणि हे यांचं सेपरेट इंटिग्रेशन घेतलं, इंटिग्रेशन ऑफ q प्लस इंटिग्रेशन ऑफ r/d. q माहीत आहे 2/3 कोशंट असतो, r असतं रिमाइंडर 3/3 बाकी असते हे, d म्हणजे डिव्हिजर असतो जो की 3x - 2 आहे भाजक, आणि याचं सिम्प्लिफाय केलं आपण इक्वेशन. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे इंटिग्रेशन बाय ट्रिगोनोमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशन. इंटिग्रेशन बाय ट्रिगोनोमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशन. इंटिग्रेशन बाय ट्रिगोनोमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशन यामध्ये आपल्याला काही फंडामेंटल आयडेंटिटीज माहिती हवे, जसे की इंटिग्रेशन sin² dx. बेसिक मॅथमॅटिक्समध्ये साइन डबल अँगलचे फॉर्म्युले, हाफ अँगलचे फॉर्म्युले, पुन्हा साइन प्रोडक्ट टू साइन, समेशन टू प्रोडक्ट, साइनचा फॉर्म्युला, कॉसचा फॉर्म्युला, टेनचा फॉर्म्युला, tan 2a चा फॉर्म्युला, cos 2a चा, sin 2a चा, हे फंडामेंटल फॉर्म्युले जे आहेत हे माहिती पाहिजेत, आणि हे माहिती असल्यावर आपल्याला इंटिग्रेशन सॉल्व करणं सोपं जाईल. काही फंडामेंटल फॉर्म्युले आपण हे प्रॉब्लेममध्ये कव्हर करू जेणेकरून तुमचा सराव होईल. राहिलेले जी फॉर्म्युले असतील ते तुम्ही रीड करा, त्यावर आधारित काही एक्झाम्पल परीक्षेमध्ये येऊ शकतात. इंटिग्रेशन sin² x dx. आता हे 1 - cos डबल अँगल 2x, 1 - cos 2x इक्वल टू 2 sin² x. 1 - cos 2x इक्वल टू 2 sin² x हा फॉर्म्युला आहे. इथे sin² x आपण काढू शकतो, 1 - cos 2x/2 इक्वल टू sin² x. sin² x ची व्हॅल्यू काय आली, 1 - cos 2x/2. ही व्हॅल्यू आपण इथे पुट करू इंटिग्रेशन मध्ये, 1 - cos 2x/2 dx. इंटिग्रेशन 1/2 dx मायनस इंटिग्रेशन cos 2x/2 dx. हे 1/2 कॉन्स्टंट आहे, हे ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ dx x मायनस 1/2 ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ cos हे असतं sin 2x. इंटिग्रेशन ऑफ cos असतं sin 2x/2. इथे पहा 2x आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथे खाली 2 ने डिवाइड करावं लागेल. cos ax चं इंटिग्रेशन असतं sin ax/a प्लस c. हे सॉल्व करू इक्वेशन, 1/2x मायनस 1/4 sin 2x प्लस c. नेक्स्ट आहे इंटिग्रेशन स्क्वेअर रूट 1 प्लस cos 2x dx. इंटिग्रेशन 1 प्लस cos 2x dx. याचं काय फॉर्म्युला आहे, इंटिग्रेशन
स्क्वेअर रूट 2 कॉस स्क्वेअर हाफ ऑफ द अँगल एक्स. इथे कॉस 2x आहे, याचा अँगल हाफ करावा लागेल, कॉस स्क्वेअर एक्स, 2 कॉस स्क्वेअर एक्स. ठीक आहे. इथे आपण पाहिलेलं आहे 1 मायनस कॉस 2x अपॉन 2 इज इक्वल टू साइन स्क्वेअर असतं. त्याच पद्धतीने 1 प्लस कॉस 2x अपॉन 2 इक्वल टू कॉस स्क्वेअर एक्स असतं. ही फंडामेंटल आयडेंटिटी आहे, लक्षात ठेवा. फॉर्म्युला आहे 1 मायनस कॉस 2x अपॉन 2 इक्वल टू साइन स्क्वेअर एक्स. 1 प्लस कॉस 2x अपॉन 2 इक्वल टू कॉस स्क्वेअर एक्स. आता 1 प्लस कॉस 2x ची व्हॅल्यू काय असेल, 2 इंटू कॉस स्क्वेअर एक्स. हे आपण इथे पुट केलेली आहे, 2 कॉस स्क्वेअर एक्स. इंटिग्रेशन रूट 2 रूट कॉस स्क्वेअर एक्स dx. हे रूट 2 कॉन्स्टंट आहे, त्याच्यामुळे हे बाहेर आलं, हे राहील इंटिग्रेशन. आता हे स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर टर्म कॅन्सल होऊन जाईल. इथे राहील फक्त कॉस एक्स dx. रूट 2 इंटिग्रेशन ऑफ कॉस असतं साइन एक्स प्लस सी. इंटिग्रेशन ऑफ कॉस असतं साइन. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम, इंटिग्रेशन टॅन एक्स प्लस कॉट एक्स ब्रॅकेट स्क्वेअर dx. टॅन एक्स प्लस कॉट एक्स ब्रॅकेट स्क्वेअर dx. आता हे ब्रॅकेट आपण सॉल्व करू. इंटिग्रेशन टॅनचा वर्ग टॅन स्क्वेअर एक्स प्लस 2 इंटू टॅन एक्स इंटू कॉट एक्स प्लस कॉट स्क्वेअर एक्स dx. काय केलेलं आहे, a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज केलेला आहे, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज केलेला आहे आणि हे ब्रॅकेट सॉल्व केलेला आहे. इंटिग्रेशन टॅन स्क्वेअरचं इंटिग्रेशन आपल्याला काढता येत नाही. याच्यासाठी फंडामेंटल आयडेंटिटी आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स. तर टॅन स्क्वेअर एक्सची व्हॅल्यू आली सेक स्क्वेअर एक्स मायनस 1. हे आपण इथे पुट करू, सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 dx प्लस 2 ॲज इट इज इंटिग्रेशन टॅन एक्स इंटू कॉट एक्स dx प्लस इंटिग्रेशन कॉट स्क्वेअर एक्स 1 प्लस कॉट स्क्वेअर एक्स इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर एक्स. 1 प्लस कॉट स्क्वेअर एक्स इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर एक्स. तर कॉट स्क्वेअर एक्सची व्हॅल्यू काय येईल, कोसेक स्क्वेअर एक्स मायनस 1 dx. कॉट स्क्वेअर एक्सची व्हॅल्यू असते कोसेक स्क्वेअर एक्स मायनस 1. याचं इंटिग्रेशन आपण काढू. इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स तर काय येईल, टॅन एक्स इंटिग्रेशन ऑफ 1 असतं एक्स प्लस 2 टॅन आणि कॉट हे रिव्हर्स आहेत, याची व्हॅल्यू 1 असते. 1 इंटू dx म्हणजे इंटिग्रेशन ऑफ dx हे असतं एक्स. कोसेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन हे मायनस कॉट एक्स असतं. इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स याचं इंटिग्रेशन असतं मायनस कॉट एक्स आणि हे मायनस साइन ॲज इट इज 1चं इंटिग्रेशन एक्स प्लस सी. आता हे मायनस एक्स
2x होईल आणि हे पॉझिटिव्ह 2x कॅन्सल. tan x मायनस cot x प्लस c. दुसरा प्रॉब्लेम, इंटिग्रेशन साइन क्यूब x dx. साइन क्यूबचा फॉर्म्युला इथे तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. साइन क्यूब थीटा काय असतं? साइन क्यूब थीटा इज इक्वल टू 3 साइन थीटा मायनस साइन 3 थीटा अपॉन 4. साइन क्यूब थीटाचा फॉर्म्युला आहे 3 साइन थीटा मायनस साइन 3 थीटा अपॉन 4. तो आपण इथे पुटअप करूया. इंटिग्रेशन 3 साइन x मायनस साइन 3x अपॉन 4 dx. 4 कॉमन आहे, कॉमन काढू आपण. इंटिग्रेशन 3 साइन x मायनस साइन 3x dx. 1/4 ॲज इट इज. 3 कॉन्स्टंट आहे. इंटिग्रेशन ऑफ साइन हे असतं मायनस कॉस एक्स. इंटिग्रेशन ऑफ साइन हे असतं मायनस कॉस एक्स. हे मायनस साइन ॲज इट इज. इंटिग्रेशन ऑफ साइन हे असतं मायनस कॉस एक्स. इथे एक्सची व्हॅल्यू आहे 3x. 3x ॲज इट इज आणि डिवाइड करायचं याला 3 ने, कारण इंटिग्रेशन ऑफ साइन ax असतं मायनस कॉस ax अपॉन a प्लस c. हे 3 इंटू 4 आणि इथले मायनस साइन हे राहील मायनस 3/4 कॉस एक्स मायनस मायनस प्लस 4 इंटू 3 1/12 कॉस 3x प्लस c. पुढचा प्रॉब्लेम, इंटिग्रेशन 1 अपॉन साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स dx इक्वल्स टू. फंडामेंटल आयडेंटिटी आपल्याला माहिती आहे साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स. साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स याची व्हॅल्यू 1 असते. तर 1च्या ऐवजी आपण इथे साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स पुटअप करू, डिवायडेड बाय साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स dx. आता ही इक्वेशन सिम्प्लिफाय करू. इंटिग्रेशन साइन स्क्वेअर एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स प्लस इंटिग्रेशन कॉस स्क्वेअर एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स dx. साइन स्क्वेअर एक्स कॅन्सल, कॉस स्क्वेअर एक्स कॅन्सल. इंटिग्रेशन 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स म्हणजेच असतं कोसेक स्क्वेअर एक्स आणि 1 अपॉन साइन स्क्वेअर असतं कोसेक स्क्वेअर एक्स आणि 1 अपॉन कॉस असतं सेक स्क्वेअर एक्स. 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स
हे असतं सेक स्क्वेअर एक्स प्लस इंटिग्रेशन 1/sin² असेल कोसेक स्क्वेअर एक्स dx. आता इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स tan x इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स असतं कॉट एक्स प्लस सी. इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स हे असतं tan x आणि इंटिग्रेशन कोसेक स्क्वेअर एक्स dx चं असतं मायनस कॉट एक्स. पुढचा प्रॉब्लेम इंटिग्रेशन 1 प्लस साइन 2x dx. इंटिग्रेशन आहे इक्वल टू पुन्हा तीच पद्धत 1च्या ऐवजी साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स यूज करायचा आहे. साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन 2x. साइन 2x चा फॉर्म्युला आहे 2 sin x इंटू कॉस एक्स dx. इंटिग्रेशन साइन एक्स ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर हे राहील ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर साइन एक्स प्लस कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर dx. ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर याचा फॉर्म्युला आहे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. आता हे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल. इंटिग्रेशन साइन एक्स प्लस कॉस एक्स dx. इंटिग्रेशन साइन एक्स dx प्लस इंटिग्रेशन कॉस एक्स dx. साइनचं इंटिग्रेशन असतं मायनस कॉस एक्स, कॉसचं इंटिग्रेशन साइन एक्स प्लस सी. पुढचा प्रॉब्लेम इंटिग्रेशन dx अपॉन 1 प्लस कॉस 2x. आत्ताच आपण बघितला फॉर्म्युला 1 प्लस कॉस 2x अपॉन 2 इक्वल टू असतं कॉस स्क्वेअर एक्स dx अपॉन 2 कॉस स्क्वेअर एक्स. 1 प्लस कॉस 2x अपॉन 2 इक्वल टू कॉस स्क्वेअर एक्स असतं. 1 प्लस कॉस 2x ची व्हॅल्यू काय आहे 2 कॉस स्क्वेअर एक्स. 1/2 ॲज इट इज. इंटिग्रेशन 1 अपॉन कॉस स्क्वेअर असतं सेक स्क्वेअर एक्स dx. 1/2 इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स असतं tan x प्लस सी. पुढचा प्रॉब्लेम इंटिग्रेशन I इज इक्वल टू 1 मायनस कॉस एक्स अपॉन 1 प्लस कॉस एक्स dx. 1 मायनस कॉस एक्स काय असणार आहे त्याचा फॉर्म्युला 2 साइन स्क्वेअर हाफ ऑफ द अँगल x/2. इथे अँगल आहे x याचा हाफ करावा लागेल x/2. 2 साइन स्क्वेअर x/2
तसेच 1 प्लस कॉस एक्स याचं फॉर्म्युला असतो 2 कॉस स्क्वेअर हाफ ऑफ दी अँगल. 1 प्लस कॉस एक्सचा फॉर्म्युला आहे 2 साइन स्क्वेअर हाफ ऑफ दी अँगल अपॉन 1 प्लस कॉस एक्सचा फॉर्म्युला आहे 2 कॉस स्क्वेअर हाफ ऑफ दी अँगल dx. 2 कॅन्सल होऊन जाईल. इंटिग्रेशन साइन अपॉन कॉस tan स्क्वेअर हाफ ऑफ दी अँगल x/2 इंटू dx. इंटिग्रेशन ऑफ tan काढता येत नाही. पुन्हा फंडामेंटल आयडेंटिटी यूज करा. sec स्क्वेअर हाफ ऑफ दी अँगल -1 इंटू dx. आता इंटिग्रेशन sec x आपल्याला काढता येतं. हे आहे tan x/2 अपॉन 1/2 इंटिग्रेशन sec स्क्वेअर x a/2 असं जर असेल तर याचं इंटिग्रेशन काय असतं tan a/2 अपॉन 1/2. इंटिग्रेशन ऑफ 1 dx. 1 हे कॉन्स्टंट आहे, हे बाहेर आलं कॉन्स्टंट. इंटिग्रेशन ऑफ dx हे असतं x प्लस c. हे 1/2 अंशस्थानी येऊन मल्टिप्लाय होईल 2 tan x/2 मायनस x प्लस c. पुढचा प्रॉब्लेम इंटिग्रेशन dx अपॉन 1 प्लस साइन x. 1 प्लस साइन x याचे इंटिग्रेशन काय येईल. इंटिग्रेशन 1 मायनस साइन x अपॉन 1 प्लस साइन x इंटू 1 मायनस साइन x. आता इथे पहा 1 प्लस साइन x असं डिनॉमिनेटरमध्ये आहे, म्हणजे छेदात आहे 1 प्लस साइन x. याचा रिव्हर्स करायचा म्हणजे 1 मायनस साइन x. हे काय राहील 1 मायनस साइन x. हे अंशाला आणि छेदाला मल्टिप्लाय करायचं. जो छेद आहे 1 प्लस साइन x आता a प्लस b असेल तर याचा रिव्हर्स काय होईल a मायनस b. a मायनस b. तर a मायनस b न अंशाला आणि छेदाला मल्टिप्लाय करायचं. सेम प्रोसेस 1 प्लस साइन x आहे. याचा अपोजिट साइन असणार आहे 1 मायनस साइन x. हे अंशाला आणि छेदाला मल्टिप्लाय केलं dx. इंटिग्रेशन 1 मायनस साइन x अपॉन 1 मायनस साइन स्क्वेअर x dx. 1 प्लस साइन x म्हणजे a प्लस b ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आहे a मायनस b. तर हे असतं a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. a चा आहे इथे 1 म्हणून 1 स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर घेतलेला आहे. इथे लिहितो मी a प्लस b a मायनस b इक्वल टू a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. हा फॉर्म्युला आहे. इंटिग्रेशन सॉल्व करू. इंटिग्रेशन 1 मायनस साइन x अपॉन 1 मायनस साइन स्क्वेअर x.
हे असतं कॉस स्क्वेअर एक्स इंटिग्रेशन 1 कॉस स्क्वेअर एक्स डी एक्स मायनस इंटिग्रेशन साइन एक्स अपॉन कॉस एक्स इंटू कॉस एक्स डी एक्स. काय करायचं, 1 कॉस स्क्वेअर एक्स हे सेपरेट केले फंक्शन्स दोन आणि याला कॉस स्क्वेअर एक्सने डिवाइड केलेलं आहे. 1 कॉस स्क्वेअर एक्स डी एक्स मायनस साइन ॲज इट इज साइन एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स. तर कॉस स्क्वेअर एक्स जे आहे कॉस एक्स इंटू कॉस एक्स असं घेतलेलं आहे. तर इक्वेशन सॉल्व करू आपण. इंटिग्रेशन सेक स्क्वेअर एक्स डी एक्स मायनस इंटिग्रेशन साइन इंटू कॉस हे असतं टॅन एक्स आणि 1 कॉस असतं सेक एक्स. इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स असतं टॅन एक्स मायनस सेक इंटू टॅन. सो इंटिग्रेशन असेल सेक एक्स प्लस सी. पुढचा प्रॉब्लेम. इंटिग्रेशन टॅन इनवर्स स्क्वेअर रूट 1 मायनस कॉस एक्स अपॉन 1 प्लस कॉस एक्स डी एक्स. इक्वेशन सॉल्व करू. इंटिग्रेशन टॅन इनवर्स हे ॲज इट इज ठेवू. स्क्वेअर रूट 1 मायनस कॉस एक्स ला आपण आत्ताच पाहिलेला आहे फॉर्म्युला, तो असतो 2 साइन स्क्वेअर हाफ ऑफ द अँगल 2 कॉस स्क्वेअर हाफ ऑफ द अँगल डी एक्स. इंटिग्रेशन टॅन इनवर्स एक्स स्क्वेअर रूट हे 2 गेट कॅन्सल साइन अपॉन कॉस हे असतं टॅन स्क्वेअर हाफ ऑफ द अँगल डी एक्स. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल. इंटिग्रेशन टॅन इनवर्स इक्वल टू टॅन ऑफ एक्स बाय 2 इंटू डी एक्स. टॅन इंटू टॅन इनवर्स हे कॅन्सल होऊन जाईल. राहील फक्त एक्स बाय 2 डी एक्स. 1/2 कॉमन काढू. इंटिग्रेशन एक्स डी एक्स हे राहील 1/2 ॲज इट इज एक्स इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस सी. तर आन्सर येईल एक्स स्क्वेअर बाय 4 प्लस सी. पुढचा प्रॉब्लेम. इंटिग्रेशन साइन 3x इंटू कॉस 7x dx. आता हे साइन ए इंटू कॉस बी असा फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला आपण यूज करू. साइन ए इंटू कॉस बी 1/2 इंटू 2 साइन 3x इंटू कॉस 7x dx. हे 2 कॅन्सल होऊन जाईल. इंटिग्रेशन साइन 3x इंटू कॉस 7x ॲज इट इज. आपला फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला आपल्याला रिअरेंज करायचा आहे. म्हणून अशी 1/2 न आपण इथे काय केलेलं आहे, मल्टिप्लाय आणि डिवाइड केलेलं आहे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला.
हे 1/2 इंटिग्रेशन साइन 2 साइन ए इंटू कॉस बी. याचा फॉर्म्युला असतो साइन ए प्लस बी 3x प्लस 7x प्लस साइन ए माइनस बी 3x माइनस 7x ब्रैकेट क्लोज इंटू dx. वन बाय टू as it is इंटीग्रेशन साइन 7x प्लस 3 साइन 10x साइन 3x माइनस 7x हे राहील माइनस साइन 4x dx हाफ इंटीग्रेशन साइन 10x dx माइनस इंटीग्रेशन साइन 4x dx. या दोघांचं सेपरेट इंटिग्रेशन घेतलं 1/2 साइनचं इंटिग्रेशन असतं मायनस कॉस एक्स हे मायनस कॉस इथे कॉस एक्स असणार आहे एक्सची व्हॅल्यू आहे 10x. आता हे जे कॉन्स्टंट आहे 10 हे डिवाइड होईल 10. सेम प्रोसेस मायनस साइनचे इंटिग्रेशन असतं मायनस कॉस एक्स एक्सची व्हॅल्यू आहे ते 4x जो कॉन्स्टंट आहे 4 तो डिवाइड होईल 4 प्लस सी. हे माइनस 1 इंटू 1/2 माइनस 1 हे 10 इंटू 2 20 कॉस 10x हे 1/2 आणि 4 8 होईल माइनस माइनस प्लस 1/8 कॉस 4x प्लस सी. इथे साइन 3x इंटू कॉस 7x आहे याला आपण 1/2 आणि 2 ने डिवाइड म्हणजे 2 ने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला डिवाइड केलेला आहे. आपल्याला फॉर्म्युला माहित आहे 2 साइन ए इंटू कॉस बी असतो साइन ए प्लस बी प्लस साइन ए मायनस बी. नंतर हे इक्वेशन सिम्प्लिफाय केलं आणि आन्सर काढलं. नेक्स्ट प्रॉब्लेम इंटिग्रेशन 1 tan x प्लस cot x dx इंटिग्रेशन 1 tan ला आपण साइन x प्लस डिवाइडेड बाय cos x असं लिहू शकतो प्लस cot ला आपण cos x अपॉन साइन x असं लिहू शकतो dx इंटिग्रेशन हे साइन x इंटू cos x अंशाला मल्टिप्लाय होईल साइन x इंटू कॉस x साइन x इंटू साइन x हे होईल साइन स्क्वेअर x कॉस x इंटू कॉस x प्लस कॉस स्क्वेअर x dx. आपल्याला फॉर्म्युला अजून माहिती आहे त्यासाठी 2 ने मल्टिप्लाय आणि डिवाइड करावं लागेल साइन x इंटू कॉस x साइन स्क्वेअर x प्लस कॉस स्क्वेअर x 2 ने अंशाला आणि छेदाला मल्टिप्लाय केलं 2 साइन ए इंटू कॉस ए याचा फॉर्म्युला आहे 1/2 ॲज इट इज साइन 2x आणि साइन स्क्वेअर x प्लस कॉस स्क्वेअर x ची व्हॅल्यू असते 1.
dx. हाफ साईनचं इंटिग्रेशन हे मायनस कॉस असेल, मायनस कॉस 2x अपॉन 2 प्लस सी. हे मायनस कॉस 2x अपॉन 4 प्लस सी. नेक्स्ट प्रॉब्लेम तुम्ही ॲज ए होमवर्क करू शकता. होमवर्कसाठी प्रॉब्लेम इंटिग्रेशन टॅन इनव्हर्स साइन एक्स 1 मायनस कॉस एक्स dx. याचं ॲन्सर मी देतो तुम्हाला π/2 x मायनस एक्स स्क्वेअर बाय 4 प्लस सी. हे याचं ॲन्सर आहे. प्रॉब्लेम आहे इंटिग्रेशन टॅन इनव्हर्स ब्रॅकेट साइन एक्स अपॉन 1 मायनस कॉस एक्स dx. तर हे ॲन्सर तुम्ही काढा ॲज ए होमवर्क. याच्यासाठी हिंट मी तुम्हाला देतो. हे जे 1 मायनस कॉस एक्स आहे याला काय करावं लागेल, 1 प्लस कॉस एक्सने अंशाला आणि छेदाला मल्टिप्लाय करावं लागेल. नंतर इक्वेशन सिम्प्लिफाय करा आणि ॲन्सर मिळवा. हे टॅन इनव्हर्स आणि मध्ये कॉट मिळेल, त्या कॉटला टॅन मध्ये कन्वर्ट करा. कॉट x/2 इक्वल टू टॅन π/2 मायनस x/2 ही व्हॅल्यू असते. टॅन इनव्हर्स आणि टॅन कॅन्सल होऊन जाईल आणि हे तुम्हाला ॲन्सर मिळेल. नेक्स्ट आपण इंटिग्रेशन मेथड्स काय असतं, याचे टाइप्स किती आहेत आणि याच्यावरचे प्रॉब्लेम्स काय आहेत हे पाहणार आहोत. धन्यवाद.